प्रसाद साहेबांचं घर हेच आहे ना? हो, हेच आहेत. आपण कोण? बघा, मी शिंपी आहे. बाजूच्या गल्लीतच माझं दुकान आहे. ओ, तर तुम्ही ते आहात. तर ओके, तुम्हीच ओके. प्रसाद सरांची बायको आहात हो, का? हो. आज ओके. सकाळी मीच माझ्या मिस्टरांना सांगितलं हां, तुम्हाला हां. इथे पाठवायला. हो, अरे, इथेच ओके. का उभे आहे? आत या ना. येतो. शिवण्यासाठी मापाचा ब्लाऊज आहे तुमच्याकडे? ब्लाउज तर आहे, पण सगळेच ना टाईट झालेत आणि ओके. त्यातलं ना काही वापरता नाही येणार. म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलं. आपण नवीन ओके. माप घेऊ आणि शिवू. हो, हो. ठीक आहे. हं. मी इथे बाजूच्या दुकानात बऱ्याच वर्षांपासून शिवणकामाचं दुकान हो, चालवतो अच्छा. आपलं. मला माहिती आहे. तुम्हाला तुमच्याबद्दल खूप माहिती आहे. जणांनी सांगितलं. ओके, ओके. तुम्हाला लेंथ जास्त हवी आहे की कमी हवी आहे? लेंथ जरा जास्तच ठेवा ना. ऐका मॅडम, लेंथ कमी ठेवणंच आजकालची फॅशन आहे. अच्छा, असं आहे का? हम्म. ठीक आहे. खूप कमी पण नका ठेवू, पण ठीक ठेवा. हो, ओके. जास्तच ठेवतो. हं. 5 इंची ठेवू का? ठीक आहे ना. हां, ओके मॅडम. 5. ओके. 1 मिनिट. हं. बाह्या लूज ठेवू की टाईट? दंड सैलच ठेवा ना. ओहो मॅडम, कुठल्या काळात जगताय? काय करंट झालं? ट्रेंडनुसार चाला ना तुम्ही. आजकालच्या मुलींना टाईटच आवडतं. तुम्ही पण ट्राय करा. अच्छा, असं आहे. हं. ठीक आहे, मग टाईटच ठेवा. ठीक आहे, मी टाईट ठेवतो. हं. ठीक आहे. टाईट शिवलत तर हिरोईन दिसाल मॅडम तुम्ही. ओके. ओके. थोडं मागे वळा मॅडम. शोल्डर किती ठेवायचे मॅडम? शोल्डर जास्त खाली नका ठेवू. इथे इकडे ठेवा. ठेवू का? मॅडम, काल माझ्या दुकानात एक सेलिब्रिटी आल्या होत्या. त्यांचं तर मी शॉर्टच ठेवलं होतं. घालताच खूप सुंदर दिसायला लागल्या. त्या तर सेलिब्रिटी आहे, पण मी सेलिब्रिटी नाहीये ना. ओहो मॅडम, तुम्ही खूपच भोळे आहात. तुम्ही काय सेलिब्रिटीपेक्षा कमी आहात का? तुम्ही पण शॉर्टच शिवून घ्या. खूप सुंदर दिसाल ओह! तुम्ही. अच्छा, ठीक आहे. मी पण ट्राय करते एकदा. खरं सांगायचं तर सेलिब्रिटीपेक्षा तुम्हीच जास्त सुंदर आहात. ओह, थँक यू. तर मग 15 ठेवू का मॅडम? हां, ठीक आहे ना, ठेवा. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. एक ब्लाउज तुमच्या हिशोबाने शिवून द्या आणि ठीक जर आहे मला मॅडम. ते आवडलं तर प्रत्येक ब्लाउज असंच शिवून द्याल. मॅडम, मी तुमचा पर्सनल डिझायनर आहे. निश्चिंत राहा तुम्ही. तुम्हाला खूप चांगलं वाटेल. ओके. आमची स्टिचिंग एकदम व्यवस्थित आहे मॅडम. म्हणूनच तर मी कुठल्याही टेलरकडे गेले नाही आणि तुम्हाला ओके. बोलवलं. थँक यू मॅडम. हां, हां, हां. ए, काय करतोय? मॅडम, मी ब्लाऊजचं माप घेतोय मॅडम. माप घेताय का? हो मॅडम. कसं माप घेताय तू? मॅडम, कॅज्युअली हात लागला होता मॅडम. प्रश्नाचं उत्तर दे. कसं माप घेतात सगळे दर्जी? टेपनीच घेतात ना? हो पण मॅडम. तू आता काय केलंस बोल? मॅडम, तिकडे कपडा होता. माप व्यवस्थित आलं नसतं म्हणून हाताने दूर केलं. माप घ्यायला टेपचा उपयोग करतात ना लोक? हे हो, सांग, मॅडम. तू माझ्या पाठीवर का हात ठेवलास? मॅडम, माप घेताना चुकून हात लागला. तुम्ही उगाचच काहीतरी चूक आणि तू समजताय. कुठल्या इराद्याने हात ठेवला मला नाही माहिती का? इतकी अरे पण अक्कल नाहीये का मला? यार. सगळ्या गावातले लोक तुला चांगला टेलर म्हणतात, म्हणून मी माझ्या मिस्टरांना बोलून तुला घरी बोलवलं. तर तू असं विचित्र वागतोय माझ्याशी? मॅडम, उगाच माझ्यावर काही आरोप करू नका मॅडम. हवं तर मी परत एकदा काय व्यवस्थित म्हटलंस? माप घेतो मॅडम. टेप घेऊन आलाय ना, मग हात का ठेवतो पाठीवर? पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हो मॅडम, तुम्हाला कळत नाही मी काय म्हणतोय. कॅज्युअली हात ठेवला मॅडम. तुम्हाला तर काही चुकीचंच वाटतंय. ओ, तू सगळ्या मुलींशी असंच वागतो? हो, हो. मी असंच करतो. काय? तर तू टेपनी मोजत नाही? हाताने स्पर्श करूनच माप घेतो का? मॅडम, मी टेपनीच माप घेतो. तुमच्या मागे साडी होती आणि साडीने माप व्यवस्थित आलं नसतं म्हणून मी कपडा हटवला मॅडम. ओ, सगळ्यांचं माप तू टेपनी घेतो आणि मला स्पर्श करून तू माप घेतोय. ओहो, ठीक आहे मॅडम. मी आता टेपनीच माप घेतो आता तुमचं. खूप झालं, याची काही गरज नाहीये. माझंच डोकं फिरलं होतं लोकांचं ऐकून मी तुला इथे बोलवलं. सेलिब्रिटीचे कपडे तू शिवतो म्हणून असं वाटलं चांगला टेलर असेल म्हणून इथे बोलवलं. पण मला असं वाटलं नव्हतं तू असं वागशील. स्वतःच मी चप्पल मारून घ्यायला पाहिजे स्वतःला. माझीच चुकी आहे. नवरा नसताना मी तुला बोलवलं ना, हीच चुकी झाली माझी. पहिले तू इथून जा. मॅडम, तुम्ही इथली गोष्ट जर बाहेर केली कुठे तर माझी इज्जत जाईल. थोडा विचार जर करा ना असं मॅडम. नको व्हायला तर तू आत्ताच निघ, नाहीतर मी माझ्या मिस्टरांना सांगते. मॅडम, चुकून झालंय मॅडम. तुम्ही म्हणत असाल तर आता परत त्याची तुमचं टेपनी काहीच माप गरज घेतो. नाहीये. एक पुरुष एका बाईला का स्पर्श करतो कळत नाही का मला? माझ्याबद्दल काय विचार करतोस तू? आणि गर्वपणाने म्हणतो की सगळ्याच मुलींचं माप असंच घेतो? छी छी, तुला चांगला टेलर म्हणून मी घरी बोलवलं ना, तू छान वागला माझ्याशी.
पुढे सुधारायचा प्रयत्न करा. आज जे झालंय ते विसरून जा. आता जा बाहेर. मॅडम बऱ्याच सेलिब्रिटीचे कपडे शिवून मी दिलेले आहेत पण आजपर्यंत कोणी असं म्हटलं नाही. ते सेलिब्रिटीज होते ना, म्हणून तू घाबरून माप घेतलं असेल. पण मी तर साधारण बाई आहे ना, म्हणूनच माझ्याशी असं विचित्र वागला ना तू. छी, माझंच डोकं फिरलं होतं. तुझ्यासारख्या टेलरला घरी बोलवून माप देऊन. ठीक आहे, पहिले तू इथून निघ. मी कुठल्या चांगल्या टेलरकडनं ब्लाऊज शिवून घेईल. जशी तुमची इच्छा मॅडम. हं. या मॅडम. हीच खोली आहे मॅडम. खोली तर खूप छान आहे. वॉशरूम तिकडे त्या हा, बाजूला आहे मॅडम. ठीक आहे. खोली तर खूपच स्वच्छ आहे. एसी तिकडे आहे मॅडम. ओके, एसी काम करतो हो ना पण. व्यवस्थित काम करतो मॅडम. हा तुम्ही पाहिलात ना. इथे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये ना बाथरूम काही मध्ये. प्रॉब्लेम नाहीये मॅडम. थंड पाणी आणि गरम पाणी दोन्ही आहे. काही प्रॉब्लेम नाही मॅडम. हा, ठीक दुसऱ्या आहे. हॉटेलमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहे. इकडे 24 तास पाणी आहे मॅडम. हा, ठीक आहे. आणि प्यायला पाणी. वॉटर बॉटल घेऊन येतो मॅडम. वॉटर बॉटल कॉम्प्लिमेंटरी आहे. रोज एक बॉटल कॉम्प्लिमेंटरी देतात. आणि जर एक्स्ट्रा बॉटल हवं असेल तर त्याचे चार्जेस वेगळ्याने घेतो. असं आहे, ठीक आहे. मॅडम इथे आम्ही कॉम्प्लिमेंटरी टिफिन पण देतो. डेली मॉर्निंग 7 to 10 पर्यंत देतो मॅडम. जर ऑर्डर प्लेस करायचं असेल तर याच वेळात करायला लागेल. असं आहे ते. जर उशीर झाला तर टिफिन नाही मिळणार मॅडम. ओ, ठीक आहे. मॅडम इथे किती दिवस राहणार तुम्ही? मी इथे 7 ते 8 दिवस तरी राहील. ओके. कुठल्या कामाने आलात का? IT. IT मध्ये आहात का? ठीक आहे मॅडम. तुम्हाला काही हवं असेल तर मला बोलवा. हो, नक्कीच बोलवेल. ठीक आहे मॅडम. ओके, येतो मी. खोली तर छान आहे. मॅडम. मॅडम. नमस्कार मॅडम. काय आहे हे आहे मॅडम तुमची वॉटर बॉटल. ओके. हे वेलकम ड्रिंक आहे मॅम. असं आहे का? काय आहे? पल्पी ऑरेंज मॅम. ओ, पल्पी ऑरेंज मला खूप आवडतं. ओके. मला हे खूप आवडतं. मी रोजच पिते. रूम तुमच्यासाठी ठीक आहे ना मॅम? खूप छान आहे. हा, ओके. या शहरातलं बेस्ट हॉटेल हेच आहे मॅम. म्हणूनच मी या हॉटेलमध्ये आली. काय झालं? अचानक मला काय झालं? तो रूम बॉय आला आणि प्यायला ज्यूस दिला मला. ते ज्यूस प्यायल्यानंतर माझं डोकं गरगरायला लागलं. असं आहे तर
त्यांनी मला कोल्ड्रिंक पाजून त्यानंतर बेशुद्ध झाली तर हां त्यांनी माझ्यासोबत हां 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 अशा लोकांना असं सोडायला नको हां छे हां